तुर्भे येथील शाळकरी मुलीच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं करण्यात आली। मागणी राधानगरी तालुका वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं आज राधानगरी पोलीस स्टेशनवर धडक आंदोलन करण्यात आले। राधानगरी तालुक्यातील तुर्भे येथील एका माध्यमिक शाळेत 8वी इयत्तेत शिकणारी नम्रता मोहन कांबळे ही विद्यार्थिनी दुपारच्या सुट्टीमध्ये निघून गेली आणि दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह गावातील एका विहिरीत तरंगताना आढळून आला। हे संशयास्पद असून तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी आणि तिला न्याय देण्याची मागणी राधानगरी तालुका वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं करण्यात आली। तुर्भे गावामधील नम्रता मोहन कांबळे गेली 8 फेब्रुवारी 2 तारखेला ती शाळेमधून निघून गेली आहे, परंतु ती कशा पद्धतीने निघून गेली हे कुणाला माहित नाही। शाळेत जात असताना चांगल्या पद्धतीने घरातून गेली आहे, असंच खेळत पोरगी गेली आहे, एक चांगली सोजवळ पोरगी। अशी मुलगीचा 2 दिवसानंतर तुर्भे गावाजवळ एका विहिरीमध्ये तिचा मृत्यू सापडला आणि ती मुलगी शाळेमध्ये चांगले अभ्यासासह चांगली होती, नम्रता तिच्याकडे होती चांगल्या पद्धतीने। आणि शाळेमध्ये काय घडलं माहित नाही। शाळेच्या फुटेजमध्ये असं कळतंय की ती मुलगी मागेपुढे बघत होती, मागेपुढे जात असताना ती पोरगी एकदम तिच्यावर हावभाव तिचा वेगळ्या पद्धतीचा होता। त्या मुलगीला कोण शाळेमध्ये शिक्षक बोलले, त्या तिथल्या मुलींकडून डिवचलं, कोणालाही काही माहित नाही यातलं। शाळेमध्ये त्या मुलगीचा चांगल्या पद्धतीने तिचा वागणूक असताना सुद्धा अशी मुलगी ज्यावेळी अपघात करते असा तिचा मृत्यू होतोय आणि आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना त्या गावातल्या लोकांना सगळ्यांना धक्का बसलाय। त्या मुलगीची चौकशी व्हावी अशा आमचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं युवा आघाडीच्या असतील त्या वतीनं आम्ही सगळ्यांनी एक तहसील पोलीस स्टेशनला माननीय गोरे साहेबांना एक निवेदन दिले की चांगल्या पद्धतीने तिची चौकशी व्हावी आणि त्या मुलगीला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे। मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना देण्यात आले। यावेळी संजय कांबळे, प्रवीण कांबळे, एमडी कांबळे, एस कांबळे, सुशांत कांबळे, विजय साठे, राऊ कांबळे, विक्रम साठे, राकेश कांबळे, अरबी कांबळे, दगडू कांबळे, वायके कांबळे यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।